नमस्कार मंडळी, मी शिरीष ठाकूर. आपण पाहताय लोकस्पंदन. मित्रांनो, आज 14 फेब्रुवारी म्हणजे जागतिक व्हॅलेंटाईन डे. रोमन संत व्हॅलेंटाईन यांना आजच्या दिवशीच फाशी दिलं गेलं आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला. सुरुवातीला हा तिकडे रोमन कंट्रीजमध्ये साजरा केला जायचा, पण हळूहळू हे त्याचं लोण जगभर पसरत गेलं आणि तो आपल्याकडेही बऱ्यापैकी, म्हणजे काय फार धामधुमीत नाही, पण बऱ्यापैकी साजरा केला जातो. आणि हे करत असताना आजच्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या देशाच्या इतिहासात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. पुलवामा येथे आपल्या सैनिकांच्यावर एक जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले 40 जवान शहीद झालेले आहेत. आपण दुसरी घटना जी आहे म्हणजे व्हॅलेंटाईन डे तर आहेच, पण त्यासोबतच आपल्याला या घटनेचाही विसर पडता कामा नये. कारण ज्या जवानांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली, त्या जवानांच्या स्मृतींना जर आपण विसरलो तर आपल्यासारखे कृतज्ञ आपणच ठरू. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या एका हल्लेखोराने हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आणि मग या हल्ल्याची पूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली. आणि आता खूप झालं, बस झालं. आता आपल्या भारतानं पाकिस्तानला एकदा काय असेल ते उत्तर दिलंच पाहिजे, अशा प्रकारचा दबाव वाढत गेला. आणि मग भारत सरकार आणि लष्करानं आपल्या कठोर कारवाई करीत बालाकोट एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानला त्यांच्याच घरात घुसून अद्दल घडवली. 14 फेब्रुवारी 2019 नंतर बरोबर 12 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारी 2019च्या रात्री भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या तळावरच हल्ला केला. बालाकोट येथे जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर हवाई हल्ला करीत त्यात अनेक दहशतवाद्यांना त्यांनी ठार केलं. बालाकोट हवाई हल्ल्यातून आपल्या लष्करानं आणि आपल्या सरकारनं जगाला दाखवून दिलं की आता भारत नमणारा देश नाही. जर भारताची कुणी कुरापत काढली तर भारत गप्प बसणार, अगदी घरात घुसून मारेल. आणि त्याच पद्धतीनं भारतानं पाकिस्तानवर आपला एअर स्ट्राईक केला आणि त्यांना घरात घुसून त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता इथून पुढं पाकिस्तानच्या 7 पिढ्या देखील आपली कळ काढत असताना 7 वेळा विचार करतील. भारत सरकार आणि आपले लष्कर दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ठामपणे लढत आहे. सीमेवर आपले जवान इंच इंच लढत असताना त्यांच्याप्रती आपण आपल्या देशामध्ये एकत्रित राहून आणि अखंडित राहून त्यांना साथ दिली पाहिजे. केवळ लष्कराच्या जवानांनीच भारताचं रक्षण केलं पाहिजे असं नाही, तर आपण आतमध्ये म्हणजे सीमेवर जर ते आपलं रक्षण करत असतील तर सीमेच्या आत राहणाऱ्या आपल्या नागरिकांची कर्तव्य आपण पाळली पाहिजेत. आपण प्रत्येक नागरिकाने आपली अधिकार जसे आहेत माहीत आहेत आपल्याला, तशी आपली कर्तव्यही माहीत पाहिजेत. अगदी प्रत्येकानं लष्करात सीमेवर जाऊनच लढलं पाहिजे आणि देशाची सेवा केली पाहिजे असं नाही आहे. तर तुम्हाला देशांतर्गतसुद्धा आपल्या देशाची सेवा करता येते. आणि या गोष्टीच्यावर आपण जास्त फोकस करून देशसेवेचं व्रत अंगीकारलं पाहिजे. तर ते आपल्यासाठी आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं, हमारी खुशनसीबियाँ है की हम भारत में रहते हैं. इतका सार्थ अभिमान प्रत्येक भारतवासियाला आपल्या देशाविषयी आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या आपल्या शहीद जवानांना लोकस्पंदन परिवाराकडून शत शत नमन. जय हिंद, जय महाराष्ट्र.